तर काश्मीरला कमकुवत करण्याचं कृत्य सुरू असल्याचं महत्त्वाचं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं। परिवारासह पहलगामला जाण्याचं ठरवलंय। गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण झालेला तर दहशतवादी कृत्यामुळे दुःख पसरलं असं महत्त्वाचं विधान आता जितेंद्र आव्हाड यांनी केलं। मी स्वतः ठरवलंय की मी मिशन पहलगाम करणार आहे। मी स्वतः माझ्या परिवारासह माझ्या मित्रमंडळीसह पहलगामला जाणार आहे। ह्याच्या मागे पाकिस्तानचा दृष्टिकोन एकच आहे की त्यांना काश्मीर कमकुवत ठेवायचं आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये बदललेली राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर काश्मीरमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता। तो आनंद दुःखात बदललाय आणि त्या दुःखात बदललेल्या आनंदाचं परत एकदा आनंद निर्माण करायचा असेल तर काश्मीरच्या पर्यटनाला सरकारने सहाय्यता करायला हवी, सबसिडी द्यायला हवी आणि काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल म्हणून ते सगळ्यांनीच करायला हवं। पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।